रेकीची मनापासून प्रार्थना. सगळ्या रेकी गुरूंचे खूप आभार. सगळ्या दैवी शक्तींना आवाहन. वैश्विक शक्तीला मनापासून प्रार्थना. माझ्या सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये येऊन सगळ्या चक्रांना भरपूर ऊर्जा मिळू दे. चंद्रनाडीला सुरू करून घ्यायचंय. डावी नाकपुडी म्हणजे चंद्र स्वराला ॲक्टिवेट करून घ्यायचंय. 5 वेळा डावीने श्वास घ्या, डावीने श्वास सोडा. आता पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर घेऊन यायचंय. रेकीचे चिन्ह पाण्याच्या ग्लासवर काढून घ्या. सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळून मूलाधार चक्रावर ठेवायचे. चैत्र महिन्यामधील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला कामदा एकादशी असे म्हणण्यात येते. श्री विष्णूंना अतिशय प्रिय असलेली एकादशी तिथी. असे मानण्यात येते की या दिवशी श्री विष्णूंची पूजा केल्याने सर्व इच्छांची पूर्तता होते. मूलाधार चक्र कल्पना करायची आहे. लाल प्रकाश मूलाधार चक्रावर पडलेला आहे. 4 पाकळ्यांचे लाल रंगाचे फूल या चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा. आधिदेवता श्री गणेशा यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. मूलाधार स्थितोसी नित्यम. श्री गणेशा मूलाधार चक्रावर विराजमान झालेले आहेत. पृथ्वी तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र. पृथ्वी ग्रहाचे खूप आभार मानायचे. या पवित्र धरणी मातेमुळे आपल्याला राहायला जागा आहे. विविध प्रकारची सजीव निर्जीव सृष्टी आपल्या आजूबाजूला आहे. ती फक्त ह्या पवित्र धरणी मातेमुळे आहे. खूप आभार प्रत्येक क्षणाला या पवित्र धरणी मातेचे. पृथ्वी तत्व स्वरूपामध्ये असलेल्या आपल्या शरीरातला रक्तधातू, ज्यामुळे शरीरातील प्रत्येक अस्थिधातूंना बळकटी मिळत आहे. खूप आभार मानायचे या सक्षम चक्राचे, ज्याद्वारे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे. आपली निर्णय क्षमता अगदी व्यवस्थित झालेली आहे. प्रत्येक क्षणाला या चक्राचे खूप आभार मानायचे. बीजाक्षर लम द्वारे. लम. श्री गणेशाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. प्रत्येक क्षणाला श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे खूप आभार मानायचे. मूलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. हातातनं वाहणाऱ्या रेकीकडे लक्ष द्यायचंय. कामदा एकादशीची व्रतकथा. भोगीपूर नावाच्या गावामध्ये एक पुंडलिक नावाचा राजा राज्य करत होता. या गावामध्ये अनेक अप्सरा, किन्नर तसेच गंधर्व राहत असत. त्यापैकी ललित आणि ललिता यांच्यात एकमेकांवर त्यांचे खूप प्रेम होते. एकदा गंधर्व ललित राजदरबारामध्ये गाणं म्हणत होता. त्यावेळी त्याला पत्नी ललिताची आठवण आली, कारण ती त्यावेळेस तिथे नव्हती. त्यामुळे त्याचे लक्ष विचलित होऊन त्याची लय आणि स्वर बिघडले. हे कर्कट नावाच्या नागाने ओळखून राजाला सांगितले. त्यामुळे राजाला खूप राग आला आणि राजाने ललितला राक्षस होण्याचा शाप दिला. हजारो वर्ष ललित राक्षस योनीत फिरत राहिला.
त्याच्या पत्नीला ह्या गोष्टीचे फार दुःख होत असे. सावकाश तुमचे दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचे, म्हणजेच नाभीच्या 4 बोटं खाली सॅक्रल चक्र. जलतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र सक्षम जलतत्वाद्वारे, सक्षम चंद्रतत्वाद्वारे म्हणजे चंद्रनाडीद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे. चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे. सक्षम जलतत्वाद्वारे स्वाधिष्ठान चक्रामधल्या प्रत्येक सक्षम अवयवाद्वारे शरीरातील विसर्जन क्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. खूप आभार मानायचे इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे. या पवित्र पृथ्वी तत्वा स्वरूपामधील पवित्र नद्या गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंदी, नर्मदा इत्यादी पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे. या पवित्र नद्यांमधील जलाचा आणि आपल्या शरीरातल्या जलतत्वाचा जवळचा संबंध, आपल्याकडनं कळत न कळत घडलेल्या अनेक गोष्टी, त्याची शुद्धता होण्यासाठी या पवित्र नद्यांमधील जल कार्य करत आहे. त्याचप्रमाणे आपल्या शरीराच्या शुद्धीकरणामधला महत्त्वाचा अवयव आणि महत्त्वाचा घटक म्हणजे जलतत्व आणि इथले प्रत्येक सूक्ष्म अवयव यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे. खूप आभार मानायचे तिथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे बीजाक्षर वमद्वारे. वम 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 कामदा एकादशीची आपण व्रतकथा ऐकत आहोत. राक्षस योनीमध्ये जेव्हा ललित हा फिरत होता तेव्हा त्याच्या पत्नीला खूप दुःख झाले. काही काळाने फिरता फिरता ललिता विंध्य पर्वतावर राहणाऱ्या ऋष्यमुख ऋषींच्या जवळ गेली आणि आपल्या शापित पतीच्या मुक्तीचा मार्ग विचारू लागली. ऋषींना तिच्यावर दया आली आणि त्यांनी तिला चैत्र शुक्ल पक्षाच्या कामदा एकादशीला व्रत करायला सांगितले. त्यांचा आशीर्वाद घेऊन ती परतली आणि तिने श्रद्धेने कामदा एकादशीचे व्रत केलं आणि त्यांचा शाप दूर झाला व दोघे, ललित आणि ललिता दोघे पुन्हा गंधर्व स्वरूपात आले. असे अतिशय पुण्यदायी फलदायी कामदा एकादशीचे व्रत. प्रत्येक क्षणाला श्री विष्णूंचे खूप आभार मानायचे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. जलतत्वाशी संबंधित असलेले स्वाधिष्ठान चक्र, जलतत्वाची देवता ब्रह्मदेव, वरुण देवता यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. वमद्वारे. वम असे मानण्यात येते की कामदा एकादशीचे व्रत केल्याने आपल्याकडनं कळत न कळत घडलेल्या चुकीच्या गोष्टी त्याचे प्रायश्चित्त मिळून या मनुष्य योनीमध्ये मधून आपल्याला मोक्ष मिळण्यासाठी मदत होते. असे हे पवित्र आणि विशेष फलदायी कामदा एकादशीचे व्रत प्रत्येक क्षणाला श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे
खूप आभार म्हणायचे. सावकाश दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवा. अग्नी तत्व सूर्य तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र. सूर्यग्रहाचे खूप आभार मानायचे, ज्यांच्यामुळे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे. शरीरातील अग्नी तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे. आपण अतिशय विचारपूर्वक अन्न ग्रहण करत आहोत. एकादशी हे पवित्र व्रत. चंद्राची अशी स्थिती की त्यावेळेस आपल्याला अतिशय कमी भूक लागते. दर 15 दिवसांनी येणारे एकादशीचे पवित्र व्रत. खूप आभार मानायचे ह्या पवित्र एकादशी व्रताचे. बीजाक्षर रम द्वारे. रम 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 ह्या बीजमंत्राद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या. या चक्राची आधिदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना आज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा. डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. प्रत्येक क्षणाला श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे खूप आभार मानायचे, ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे या आयुष्यामध्ये आपल्याला यश, कीर्ती, समाधान, ऐश्वर्य याची प्राप्ती होत आहे. खूप आभार मानायचे सक्षम मणिपूर चक्राचे. आता सावकाश दोन्ही हात अनाहत चक्र म्हणजे छातीच्या मध्यस्थानी ठेवायचे. प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार मानायचे. शिवशक्तीचेच उग्र स्वरूप श्री हनुमानजी, जे अतिशय सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये कार्यरत आहेत. विविध प्रकारचे वायू जे आपल्या शरीरामध्ये आहे त्यांचे आधिपत्य श्री हनुमानजी करत आहेत. डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार. सक्षम वायू तत्वाद्वारे, सक्षम हृदयामार्फत शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया, रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. शुद्ध झालेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचे खूप आभार मानायचे. बीजाक्षर यम द्वारे. यम 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 ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. साक्षात भगवंताचे श्री महालक्ष्मींचा आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहे. आजच्या पवित्र दिवशी प्रत्येकाबद्दल सातत्याने चांगले विचार, त्याप्रमाणे चांगले वागणे आणि चांगले बोलणे
या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने या सगळ्या गोष्टी चांगल्या घडत आहेत. प्रत्येक क्षणाला या दैवी ब्रह्मांडीय शक्तीचे खूप खूप आभार. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम लक्ष्मी नारायणाय नमः. ओम नारायणाय विद्महे. ओम तुलसे नमः. ओम नंदिने नमः. खूप आभार मानायचे आपल्या चांगल्या हृदयाचे, चांगल्या अंतःकरणाचे. यम द्वारे यम 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 सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्र म्हणजे मानेच्या मध्यस्थानी ठेवायचे. आकाश तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र आपले विचार आकाश तत्वरूपी झालेले आहेत. या पवित्र मनुष्य योनीद्वारे आपण जास्तीत जास्त पुण्यकर्म करत आहोत. या पुण्यकर्मांचे खूप आभार मानायचे. आता पूर्ण लक्ष पाठीच्या कण्याच्या वर घेऊन या. पाठीच्या कण्याच्या आतमध्ये आहे सुषुम्ना नाडी. ज्या सुषुम्ना नाडीवर आहेत आपली सक्षम 7ही चक्र, ज्यांना आपण ऊर्जा देत आहोत बीजाक्षर हम द्वारे. हम 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 कामदा एकादशी, आपल्या कामना पूर्ण करणारी एकादशी. तिचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे खूप आभार मानायचे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवे नमो नमः. प्रत्येक क्षणाला या ब्रह्मांडीय दैवी शक्तीचे खूप आभार मानायचे. या दैवी शक्तीच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या चांगल्याच गोष्टी घडत आहेत. सावकाश दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवा. आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब खांद्याच्या ठिकाणी स्थित असलेले सूक्ष्म स्वरूपामधील चित्रगुप्त लिहून ठेवत आहेत. खूप आभार मानायचे चित्रगुप्तांचे. हम द्वारे हम हम चित्रगुप्तांना एक मनापासून प्रार्थना. आपल्याद्वारे प्रत्येक कर्म अगदी व्यवस्थित होऊ दे. सगळ्यांचे कल्याण होऊ दे. सर्वेपि सुखिनः सन्तु. सर्वे सन्तु निरामया. सर्वे भद्राणि पश्यन्तु. मा कश्चित् दुःख भाग भवेत्. या पवित्र मनुष्य योनीद्वारे
प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण होऊ दे. सगळ्यांना श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे भरभरून आशीर्वाद सदैव मिळत राहू दे. प्रत्येक क्षणाला श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे खूप आभार. सावकाश दोन्ही हात दोन्ही दंडांवर ठेवा. सक्षम दंडांचे खूप आभार मानायचे बीजाक्षर हम द्वारे. हम हम सावकाश दोन्ही हात दोन्ही मनगटांजवळ घ्या. कल्पनेमधून दोन्ही हातांवर ओम काढा. लम काढा, चोकुरे काढा, सेहेकी काढा. सगळी चांगलीच कर्म आपल्या दोन्ही हातांनी होत आहे. प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत. प्रत्येक क्षणाचे खूप आभार मानायचे हम द्वारे. हम प्रत्येक क्षणाला भगवंताचे खूप आभार मानायचे, ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवायचे. पवित्र आत्म्याचे स्थान असलेले आज्ञाचक्र, पवित्र आत्म्याचे खूप आभार मानायचे. पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. सगळ्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र, सगळ्या रेकी गुरूंचे खूप आभार मानायचे. आध्यात्मिक गुरु दत्त गुरु माऊली यांचे खूप आभार मानायचे, ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपण ह्या मार्गावर आहोत. खोल श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडताना ओमचं उच्चारण करा. ज्योती स्वरूपामधील आपल्या पवित्र आत्म्याला बघण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक क्षणाला श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे खूप आभार मानायचे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. या दोन्ही देवतांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत आजच्या पवित्र दिवशी. खूप आभार मानायचे आज्ञाचक्रामधील प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे. सावकाश दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा. चांगले स्तोत्र, चांगले मंत्र, चांगल्याच गोष्टी आपण ऐकत आहोत. आपल्या चांगल्या श्रवण शक्तीचे खूप आभार मानायचे ओम द्वारे. वासुदेवाय.
ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. खूप आभार मानायचे ह्या दोन्ही देवतांचे प्रत्येक क्षणाला. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा. या ब्रह्मांडातील सगळ्या चांगल्या शक्तींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे. खूप आभार मानायचे या सगळ्या शक्तींचे ओम द्वारे. आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार मानायचे प्रत्येक सक्षम अवयवाचे श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांच्या नामस्मरणाने. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. सावकाश दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवा. सक्षम दोन्ही मेंदूंचे खूप आभार मानायचे. ओम द्वारे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. खूप आभार मानायचे या दोन्ही देवतांचे प्रत्येक क्षणाला. ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपली तीक्ष्ण बुद्धिमत्ता अगदी व्यवस्थित काम करत आहे. प्रत्येकाबद्दल सातत्याने चांगलेच विचार आपल्या डोक्यामध्ये येत आहेत. खूप आभार मानायचे आपल्या चांगल्या बुद्धिमत्ताचे, चांगल्या विचारांचे. ओम द्वारे. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. रेकीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशामध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये आपण एकदम सुरक्षित आहोत. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. पाण्याच्या ग्लासवर काढायचे ओम. चोकुरे काढा. चोकुरे चोकुरे चोकुरे. खूप आभार मानायचे या वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला. श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे आशीर्वाद या वैश्विक शक्तीद्वारे सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे. प्रत्येक क्षणाला या दैवी ब्रह्मांडीय शक्तीचे खूप खूप आभार. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. ओम
नमो भगवते वासुदेवा